पाली साहित्य संमेलन नागपूर 17-18 मार्च 2018 स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम दीक्षाभूमी नागपूर। आयुष्मती संघमित्र वसंत जाधव ने अखंड विश्वाला शांतीचा, समतेचा, बंधुत्वाचा मार्ग देणारे, खरा धम्म शिकवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, राजाधिराज प्रियदर्शन सम्राट अशोक, त्यांची मुलं थेरी संघमित्ता, थेर महामहिंद, भारत भाग्यविधाता बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस वंदन व इथे भिक्खू संघास माझे विनम्र वंदन आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांठाई वसत असलेल्या बुद्धांकुरास माझे विनम्र अभिवादन। तसेच माझ्या गुरु डॉक्टर योजना भगत मॅम, डॉक्टर मालती साखरे मॅम, अहिरे गुरुजी यांना सुद्धा वंदन आणि सगळ्यांना जय भीम। भगवान बुद्धांनी महामंगल सुत्तामध्ये 8वी गाथा म्हटलेली आहे, म्हणजे भगवान बुद्धच म्हणतायत की गारवोच निवातोच संतुट्टीच कतंयुता, गारवोच निवातोच संतुट्टीच कतंयुता, कालेन धम्म सवणं एतं मंगलमुत्तमं। म्हणजेच काय की खरोखर जे गौरव करण्यास पात्र आहेत आहे ना, चांगलं काम करतात, तर त्यांचा नेहमी गौरव व्हायला हवा। तर खरोखरच या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे, तर संजीवनी ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, आवाज इंडिया TV, तर यांचा खरोखरच गौरव आहे। त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत। समाजात आता काय गरज, आता लग्नाचा सीझन आहे बरं ना, 1-2 महिन्यात आता लगेच लग्न लागायला सुरुवात होतील आणि मग त्या लग्नातच फक्त जय मंगल अठ्ठगाथा म्हटली जाते। मग फक्त लग्नापुरताच मर्यादित आहे का जय मंगल अठ्ठगाथा? त्रिपिटक बुद्धांनी जे शिकवण दिली आहे ते त्रिपिटक आहे, त्या त्रिपिटकामध्ये ही गाथा नाही आहे। खुद्दक पाठ म्हटलं तर त्याच्यात महामंगल सुत्त आहे, त्रिसरण पंचशील, म्हणजे ते असं क्रमवार आहेत सगळं बरं ना, म्हणजे जसं करणीय मेत्ता सुत्त आहे पण त्याच्यात जय मंगल अठ्ठगाथा नाही आहे। ही नंतर भंतेंनी, म्हणजे त्या स्टेपला गेलेल्या भंतेंनी हे सगळं तयार केलं। मग काय केलंय तर भगवंतांची वर्णन, गुणवर्णन आहेत नाही बरं ना, जसं आपण इतिपिसो भगवा अर्हा, इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू अणुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुस्साणं बुद्धो भगवाती, असे 9 गुण आहेत ना, आपण वर्णन करतो की नाही? मग हे गुण सुद्धा वर्णन करून आपण लग्न लावू शकतो, काय हरकत आहे? मृत्यू झाल्यावर सुद्धा आपण त्रिसरण पंचशील घेतो। मग तिथे सल्ल सुत्त आहे, सरांना माहिती, सगळे पाली तुम्ही विद्वान आहात आहे ना। सल्ल सुत्त जे आहे तर ते मरणानंतर जे घरचे दुःखी असतात त्यांना सांगितल्यानंतर त्यांचं थोडंसं दुःख हलकं होईल, त्यांना ते कळेल बुद्धिझम काय सांगतो, बुद्धिझममध्ये काय आहे, मरण कसं असतं, काय असतं हे बरं ना। तर म्हणजे त्याचा काय मागचा पुढचा विचार नसतो आणि कुठेही काही ठीक आहे, हरकत नाही, पण जे काय तुम्ही घेताय ना, पण त्याचं पावित्र्य तरी ठेवायला हवं। जरी दुसरा कोणी माझ्याशी बोलायला आला, मला माहित आहे माझ्याशी बोलायला आल्यावर मी त्याच्याकडे लक्ष देईन का, मी त्याच्यात समरस होईन, मी त्याच्यात एकाग्र होईन का, तर ते मला माहीत आहे, त्याच्या मागचा प्रसंग माहीत आहे, ती गाथा काय, त्याचा अर्थ काय हे मला माहीत झाल्यानंतर मी दुसरीकडे लक्ष देणार नाही। पहिली गाथा अशी आहे बघा, बाहू सहसमभिनिमित्त साऊधंतं गिरिमे खलंग उदित घोर ससेन मारंग, दानादि धम्म विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी। काय म्हटलेलं आहे? बाहू, बाहू म्हणजे काय? बाहू म्हणजे हात, सहस्र म्हणजे किती? हजारो, हजारो हातांचा बाहू सहस्म, म बाजूला काढला की स्वर निघतो अभि, म्हणजे काय? मोठं, श्रेष्ठ, मोठं असं निमित्त, अभिनिमित्त, मोठं असं निमित्त करून आलाय कोण? मार आलाय, गिरिमेखल नावाच्या हत्तीवर आरूढ होऊन आलाय। आणि कशाला? की बुद्धत्व जे काय प्राप्त करतायत बुद्ध, तर त्यांच्या त्या चांगल्या मार्गापासून त्यांना विचलित करण्यासाठी तिथे मार आलाय। आणि कसा आलाय?
सैन्यासहित ससेन मार. बरं ना, जर का आता मी ते पीपीटी केलं असतं तर दिसलं असतं की कसे, म्हणजे तुम्ही बघितले असतील ते फोटो की म्हणजे कसा यक्ष असतात, राक्षस असतात, भूत असतात है ना, अप्सरा असतात आणि किती मारतात, म्हणजे भाल्याने मारतात, तलवारीने. 10 दिवस सगळ्यांनी शिबिरं केली आहेत का विपसना? हा, तर 10 दिवस आपण जर का बसलो ना, काय अवस्था होते हो आपली. म्हणजे मनात थोड्याच वेळात काय येतं, उजवा पाय तुटला तुटला तुटला, उघडून बघू काय डोळे, हा, कुणीतरी मारतंय, नाही आई तिकडे काहीतरी आईचं झालं, नवरा गेला गेला गेला, काहीही विचार येतात मनात. आणि ही बुद्धत्व प्राप्तीची म्हणजे शेवटची वेळ आहे. संपूर्ण असं सगळं जर का मुळापासून सगळं निरुज्जंती होत आहे, संपूर्ण सगळं निघतंय, आणि मग किती त्रास होणार, होतो की नाही, व्हायला पाहिजे ना, होणारच. आणि तो मार कुठला बाहेर नसतो, आपल्यामध्येच असतो असं बुद्ध म्हणतात. आणि मेन जे विकार आहेत त्यांनाच मार म्हटलेलं आहे. कोणते विकार आहेत? राग, दोष आणि मोह. मग आता राग म्हणजे पालीमध्ये राग म्हणतात, मराठीमध्ये आसक्ती म्हणतात. द्वेष तर तुम्हाला माहित आहे, घराघरातून सुद्धा असतो, म्हणजे आई, मुलगी, सून आहे ना, सासू, हा द्वेष. आणि अज्ञान म्हणजे काय? मूढता, जे काय आहे पुन्हा पुन्हा, म्हणजे बुद्धांच्या बाबतीत अज्ञान जे आहे, बुद्ध जे सांगतात ना अज्ञान, ते म्हणजे काय? पुन्हा पुन्हा या भवचक्रात येणं, म्हणजे अज्ञानामुळे तुमचं येणं होतं असं बुद्ध म्हणतात. आलं लक्षात? तर हे 3 जे विकार आहेत ना, यांचा जो काय त्रास होतो आहे तिथे, आणि त्या माराला त्याच्यावर म्हणजे कशा पद्धतीने शांत राहून संयमाने, हा गुण आहे बुद्धांचा, है ना. बुद्धांचा धम्मविधी काय आहे? शांत राहिले, संयमित राहिले, आणि त्याच्यावर काय केला? विजय प्राप्त केला. असं त्या माराला ज्या मुनींद्राने, मुनींद्र म्हणजे काय? इंद्र, मुनी प्लस इंद्र. म्हणजे राजा असेल ना तर देवेंद्र म्हणतो आपण, राजा म्हणजे राजांचा राजा, तेव्हा देवेंद्र म्हणतो. आता मुनींचा इंद्र म्हणजे काय? मुनी जे आहेत, मुनींचा स्वामी, अधिपती आहे ना, असं म्हटलेलं आहे. तर मुनींचा मुनी श्रेष्ठ असा, तो असा जे मुनींद्र आहेत, भगवान बुद्ध आहेत, तथागत आहेत. तर असं ज्या माराला जिंकलं ज्यांनी, अशा त्यांच्या त्या तेजाने, त्यांच्या त्या तेजाच्या बळाने तुमचं, आमचं आणि सर्वांचं कल्याण हो, असा ह्या पहिल्या गाथेचा अर्थ. दुसरी गाथा अशी आहे, मारातिरेकमभियुजित सब्बरत्तिं घोरंपणालवकमख्ख मथद्द यख्खं खंती सुदंत विधिना जित्वा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. काय म्हटलेलं आहे? मारातिरेक, माराचा अतिरेक आहे ना, जास्त असा माज असणं, उन्मादपणा असणं आहे ना. मारातिरेक अभियुजित, पुन्हा इथे मा आला, याच्यातून बाहेर काढला, अभियुजित, खूप मोठं तुंबळ असं युद्ध. कोणाचं? सब्बरत्तिं, रात्रभर. कोणाचं? बुद्धांचं आणि यक्षाचं. कोण आहे तो? घोरंपणालवक, घोर असा, भयानक असा, चंड असा जो आळवक नावाचा यक्ष आहे, त्या यक्षाबरोबर रात्रभर काय आहे? तुंबळ असं युद्ध चाललंय है ना. घोरंपणालवक मख्ख मथद्द यख्खं, मदमस्त असा जो यक्ष आहे, मथद्द यख्खं खंती सुदंत. कसं जिंकलं त्याला? खंती सुदंत विधिना जित्वा मुनिंदो. खंती म्हणजे काय? क्षमाशीलता, सहनशीलता. त्याच्यावर एक गोष्ट आहे, म्हणजे छोटी छोटी सांगते मी, अगदी काय वेळ घेणार नाही. आळवक नावाचा यक्ष ज्या ठिकाणी, आता काय आहे की तुम्ही जर का त्रिपिटक चाळलं आहे ना सर, त्रिपिटकात बघितलं तुम्ही तर तुम्हाला समजेल की जातक कथांमध्ये, जातक अठ्ठकथांमध्ये ना यक्षांना वगैरे असं म्हटलेलं आहे की अमुक अमुक असं झाड दिलं जातं, एखादं तळं असतं, त्या त्या ठिकाणी त्याचं ते राज्य असतं, त्याने काही करायचं. आणि मग एक राजा, त्या राजाचा राजा येतो ना असा, पौडतो असा जरा, की बाबा शिकारीला वगैरे आला असेल, त्याला उचलतो आणि आता मी तुला खाणार. तो म्हणतो, अरे मी राजा आहे, मला खाल्लंस तर राज्याचं कसं होईल, आणि मग तुला सोडतो मी, पण माझी सोय कर. मग ठीक आहे, जनावरं असतील काय असतील ते त्याला देण्यात आली. पण नंतर मग म्हणजे फासावर जाणारी लोक वगैरे, आणि नंतर मग तरुण कसे देणार, म्हणून नुकतंच जन्माला आलेलं बाळ त्याला देऊ करणार असं कबूल झालं. आणि मग ज्या गरोदर असलेल्या बायका त्या पळून जायच्या आधीच, आणि आता कोणी शिल्लकच नाही, राजाच्या घरी नवीन बाळ जन्माला आलं आणि आता ते द्यावं लागणार. आणि त्याच दिवशी रात्री बुद्ध
तिथे आळवीमध्ये जातात आणि बस म्हणजे त्या आळवक यक्षाच्या इथे जातात आणि तो यक्ष बघतो, ए गोसावड्या चल उठ बाहेर जा. बुद्ध उठतात, बाहेर जातात. ए गोसावड्या ये आत ये बस. बुद्ध आत येतात. चल बाहेर जा, बाहेर जातात. आत ये, आत येतात. चल बाहेर जा, बाहेर जातात. आत ये, आत येतात. चौथ्यांदा जेव्हा बाहेर जायला सांगतो ना, बुद्ध म्हणतात जा मी जातच नाही, तुला काय करायचं ते कर. आणि मग तो म्हणतो की मी जे प्रश्न विचारीन ते त्याची तुला उत्तरं द्यावी लागतील, नाही तर तुझे पाय धरीन आणि असं गरगर फिरवून तुला गंगेच्या पार पलीकडे फेकून देईन, म्हणजे तुझं काळीच फोडीन, तुझं डोकं फोडीन वगैरे असं काय काय बोलतो. तेव्हा बुद्ध सांगतात की सम्मासम बुद्धांना जगात कोणीही मारू शकत नाहीत, तरी सुद्धा मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो. आणि मग संयुक्त निकाय मस्जिम निकायमध्ये या आळवक यक्षाची स्टोरी आणि ते 5 प्रश्न आहेत, तुम्ही नंतर घरी गेल्यावर चाळा. तर ते प्रश्न विचारतो यक्ष आणि भगवंत अगदी छान अशी धम्माच्या संदर्भात सगळ्या गोष्टी त्याला समजावून सांगतात. आणि तो जो काय चंड असतो, जो काय क्रूर असतो, तो एकदम असा पिघळून जातो. तो फार करुणावान किंवा मैत्री त्याच्यात येते. आता सकाळ होते आणि आता राजा काय करतो, लवाजम्यासहित आपल्या बाळाला त्या यक्षाला द्यायला येतो. आणि मग त्याच्या म्हणजे तिथे त्याच्या इथे बुद्ध दिसतात ना, त्यावेळेस एकदम खुश होतो आणि म्हणतो आता कसलंही काहीही अघटित घडणार नाही. आणि आल्या आल्या आधी बुद्धांच्या पायावर ते बाळ ठेवतो आणि बुद्ध काय करतात की त्या बाळाला उचलतात, आशीर्वाद देतात आणि पुन्हा आळवकाकडे देतात. लोक अशी घाबरतात, अरे हे काय, बुद्ध आणखीन परत त्या आळवकाकडेच देत आहेत. मग तो आळवक यक्ष अगदी साश्रुनयनाने अगदी बघतो त्या बाळाला आणि त्याला आशीर्वाद देतो आणि पुन्हा बुद्धांकडे देतो. बुद्ध काय करतात, पुन्हा त्या राजाकडे देतात, याच्या हातातून त्याच्या हातात, त्याच्या हातातून त्याच्या हातात. आणि म्हणून त्या राजपुत्राचं नाव काय, हत्तक, अशा पद्धतीने. आणि मग त्यानंतर आजीवन किंवा पूर्ण आयुष्यभर किंवा मी असेपर्यंत मरेपर्यंत बुद्धांना सांगतो की मी तुमच्या धम्मात उपासक म्हणून राहीन आणि धम्माचा असा प्रचार प्रसार करेन जिथे जिथे जाईन तिथे. अशा पद्धतीने तो निघून जातो. ओके. तर तिसरी गाथा अशी, नालागिरी गजवरंग अतिमत्त भूतं दावग्गी चक्क मसनिव सुदारुनंतं मेत्तं बुसेक विधिना जित्वा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. मी आधीच्या गातेत खंतीपार मी सांगितली, लक्षात आली ना, की म्हणजे कसं बाहेर जा आत या, बाहेर जा आत या, आणि एवढं सगळं सहन करून आणि त्यालाच त्या धम्मात आणलं. समजली ना दुसरी गाथा. आता मी तिसरी गाथा म्हटली, नालागिरी हत्तीची. आता सगळ्यांना ही स्टोरी माहीत आहे, तरी सुद्धा थोडक्यात सांगते की देवदत्त अगदी प्रत्येक म्हणजे तुम्ही जातकांमधून पण बघा, आधीच्या जन्मातनं सुद्धा नुसता पिक्चरच करायचा. काय म्हणतात ना, विलन असल्याशिवाय पिक्चरला मजा पण येत नाही ना. हिरो काय, बुद्ध हिरो आहेत ना, विलन पण असायला पाहिजे ना कोणी. आणि मग प्रत्येक वेळेस मारण्याचा प्रयत्न बुद्धांना, तुम्हाला सगळं माहित आहे. मग आता इथे हत्ती शाळेत गेला आणि तिथे सांगितलं माऊतांना की मी राजाचा खूप खास माणूस आहे, मी तुमची बढती करून देईन, तुमचा पगार वाढवून देईन आणि मी सांगेन ते काम तुम्हाला करायला लागेल. मग तुम्ही काय करायचं की त्या नालागिरी चंड हत्तीला काय करायचं, तो बुद्ध येताना ना त्याच्या अंगावर सोडायचं, तो श्रमण गौतम येईल तेव्हा. आणि मग तशा पद्धतीने सकाळी जेव्हा भगवंत भिक्खू संघासहित असं जेव्हा येत असतात त्यावेळेस त्या रस्त्यात त्या नालागिरी हत्तीला सोडलं जातं आणि मग तो असा धावत जातो. दावग्गी चक्क मसनिव, दावग्गी, दाव अग्गी, अग्गी आहे ना, अग्नीच्या लावा किंवा अग्नीचा जो दाह असतो, म्हणजे वेळ असतो का, कधी येईल आपल्याकडे, कधी येईल कळतं का, चक्र असं वेगात असेल कधी येतं कळतं, असनी वीज कधी येईल कळते. तशा पद्धतीने हा जो हत्ती आहे तो असा जो अंगावर येतोय ना, भगवंतांनी त्याला बघितलं आणि म्हटलं अरे जनावर आहे, या अज्ञानी आहे, याला कळत नाहीये काय करतोय हे, है ना, याचं भलं हो, कल्याण हो, मंगल हो, अशी जी मैत्री सोडली, मैत्री दिली. आणि त्या मैत्रीच्या प्रभावाने काय झालं की तो म्हणजे जनावर असून सुद्धा, हत्ती असून सुद्धा काय करतोय की येतो आणि भगवंतांच्या पायावर असा गडबडा लोळतोय. आणि भगवंत कुणी आता समोर आल्यानंतर एक पाऊल मागे जाणार, भगवंत असं पाय मागे, पालीमध्ये तुम्ही वाचा खूप छान वाटेल म्हणून सांगतात सगळे, पाली शिका पाली शिका, याच्यासाठी माहिती आहे.
आणि मग असं एक पाय मागे घेतला ना, मग तो हत्ती काय करतो, सोंडेनं ना अशी ती माती घेतो भगवंतांच्या पायाखालची आणि तो स्वतःच्या अंगावर असं हे करतो आणि काय करतो, भगवंतांना प्रदक्षिणा घालतो, पुन्हा वंदन करतो, डोळ्यात अश्रू असतात त्याच्या आणि तो तसाच मागे 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 जातो आपल्या हत्तीशाळेपर्यंत. बघा, म्हणजे भगवंतांना पाठ दाखवायची नाही, जनावरांना कळतं. आम्ही काय करतो, विहारातनं उठलो की भस्कन काय करतो, दरवाजात जातो. हां, मग आता त्या देवळातून पण बघा, ती लोकं ना डायरेक्ट असं बाहेर असं बघत नाहीत. ती काय करतात, असं मागे 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 जातात, दरवाजात गेल्यानंतर असं करून मग पाठ फिरवतात. तर आजपासून आपण पण शिकलो असं. ओके. त्यानंतर म्हणजेच काय, की मैत्री रूपी पर्जन्याने काय केलं, त्याला जिंकलं. अशा त्या मुनिंद्राच्या तेजाने, त्यांच्या त्या तेजाच्या बळाने काय हो, कुणाचं, हत्तीचं, अहो तुमचं आमचं पण. हो. आता चौथी गाथा अशी आहे, उक्कीत खग्गमती हत्त सुदारुणंतं धावंती योजन पतंगुली मालवंतं इद्धी भी संकत म्हणो जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलाणी. काय म्हटलेलं आहे, उक्कीत, उपसलेली आहे ना, अशी बाहेर काढलेली अशी तलवार, असं घेऊनच असा बाहेर काढली आणि उक्कीत खग्ग मतियत, हातात काय झालंय, तलवार घेतलेली आहे आणि असा उपसून असा बाहेर काढलेली अशी हातात. खग्ग मतियत सुदारुण अंतंग, असा चंड क्रूर असा, सुदारुण अंतंग धावंती योजन पतंगुली मालवंतं. आता आपण म्हणजे जसं मोजतो की नाही, तर तसं योजन वगैरे पण ते रस्ता मोजण्याचं एक माप आहे. तो योजनभर असं म्हटलेलं आहे, रस्त्याचं म्हटलेलं आहे. आणि तो ना म्हणजे धावतोय आणि बुद्धांना पकडूच शकत नाहीये, पण त्याला कसं ही सिद्धी दाखवून काय केलं, जिंकलं. तर ह्याच्यावर छोटीशी तुम्हाला गोष्ट माहिती आहे, पण मी माझ्या पद्धतीने छोटीशी सांगणार आहे. अंगुलीमाल म्हणजे थोडंसं पुढे जाऊन सांगते, अहिंसक वगैरे तुम्हाला ती सगळी स्टोरी माहिती आहे, बरोबर ना. अंगुलीमालाने म्हणजे आतापर्यंत एकच बोट शिल्लक होतं 1000 बोटं पूर्ण करायला, बरोबर ना. आणि एवढी गावाच्या गावं ओसाड करायचा. पालीमध्ये वाचा, खूप समजेल तुम्हाला. गावाच्या गावं, नगराच्या नगर, असं संपूर्ण सगळं खाली करत जायचं, म्हणजे मारायचं अगदी अक्षरशः सगळ्यांना, जतेच्या जते मारून टाकायचा. आणि मग एवढा असा म्हणजे दरारा बसला ना, लोकांना भीतीच ना. आणि मग लोक वैतागली आणि प्रसेनजित राजाकडे गेले आणि सांगितलं की राजा तू काही कर आणि त्या अंगुलीमालाला संपव एकदाचा, आम्ही फार वैतागलो. आणि मग पूर्ण सैन्याला तयार केलंय प्रसेनजित राजाने आणि भगवान बुद्धांकडे जातो आशीर्वाद घ्यायला. आणि त्यावेळेस ही खबर बाजूलाच बसलेली असते, अंगुलीमालाची आई, ती म्हातारी असते बिचारी. आणि कसंही झालं काय, दरोडेखोर असला तरी मुलगा, आईला मुलगा प्यारा असतो की नाही. आणि मग माझ्या मुलाचा जीव वाचवायला हवा म्हणून ती बिचारी कशी तरी काठी सांभाळत धावत पळत अशी सुटते. आणि बुद्धांनाही माहिती असतं की ह्याने जर का आता शेवटचं हे पूर्ण करायचं आहे म्हणून आई बी बघणार नाही, मारून टाकणार आणि मग काय होईल, हा नरकात जाईल. बरोबर ना. बुद्धिझममध्ये त्रिपिटकामध्ये 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत का त्या केल्या की नरकात जायला होतं. संघभेद आहे ना, बुद्धांचं रक्त काढणं, अरहंतांचं रक्त काढणं, खून करणं, आईवडिलांचा खून करणं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे नरकात जाणं असं बुद्ध म्हणतात. आणि मग असं होता कामा नये. तर ह्याची गती मी गेलो तर याची गती मी सुधरवू शकतो, याची गती म्हणजे आहे याचा योग. अशा पद्धतीने बुद्ध तिथे जात असतात. लोक सांगतात की एकटे जाऊ नका, तरी पण जात असतात. आणि बुद्धांना तो येताना दिसतो आणि हा कसा गोसावडा एकटा आला. इथे 100 लोक येताना घाबरतात आणि हा एकटा कसा आला. ए गोसावड्या श्रमण गोतमो समणो तिट्ट तिट्ट, ते म्हणतात अहंग तिट्टंच त्वंग तिट्ट. काय म्हणतात, अरे मी थांबलोच आहे, तू थांब. कुठे थांब, इथे तर दिसतंय की बुद्ध धावताय, काय ते बुद्ध उभेच आहेत आणि हा धावतोय धावतोय धावतोय, पकडूच शकत नाही. पण बुद्ध कुठल्या अर्थाने बोलतायत की अरे मी या भवचक्राचा फेरा थांबवलेला आहे आता, आहे ना, माझा हा शेवटचा जन्म आहे, भवचक्रातून मी थांबलोय, आता तू थांब, अशा अर्थाने. आणि आधीचे जे काही संस्कार असतील ते सगळे त्याला आठवून दिले इद्धीने. आणि मग तसंच सगळं ते तलवार वगैरे टाकली, पायावर पडला बुद्धांच्या. आणि मग बाकीच्या नंतरच्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत, बरोबर ना. कसं अंगुलीमाल सुत्त म्हटल्यानंतर त्या महिलेचं कसं हे झालं.
त्यानंतर लोकांनी अर्हत झाल्यानंतर कसं लोकांनी सुद्धा लोकांच्या आया बहिणींना मारलं, नवऱ्याला मारलं म्हणून लोकांनी त्यांना मारून कसं त्यांचा मृत्यू झाला हे सगळं तुम्हाला माहीत आहे. तर अशा पद्धतीने बुद्धांनी जे काय जिंकलं त्याला आहे ना, अंगुलीमालासारख्या दरोडेखोराला त्याला जिंकलं. अशा त्या मुनींद्राच्या तेजाने, त्यांच्या त्या तेजाच्या बळाने तुमचं आमचं काय हो. ओके, ठीक आहे. आता 5वी गाथा पण तुम्हाला माहिती असेल. कत्वान कठ्ठम उदरंग. मग सर जास्त येतो ना पालीमध्ये गाथांमध्ये. कत्वान कठ्ठम उदरंग इव गभीनिया चिंचाय दुठ्ठ वचनं जनकाय मज्जे संतेन सोम विधिना जित्वा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. काय म्हटलेलं आहे? कत्वान, अव्ययाचा भाग आहे हा, है ना. अव्यय किती असतात बघा. उपसर्ग, निमित्तार्थक, पूर्वकालिक, तद्धितांत आणि रूढी किंवा निपात म्हटलेलं आहे. तर याच्यातला जो पूर्वकालिक असतं ना, म्हणजे होऊन गेलेली क्रिया असते ना, तेव्हा त्वान, त्वा किंवा तून असं लागतं. आणि म्हणून इथे कत्वान, करून किंवा बांधून असं काय केलंय इकडे असं पोटाला. कत्वान कठ्ठ, कठ्ठ म्हणजे काय? काष्ट, काष्ट म्हणजे काय? लाकूड, फळी, लाकडाची फळी. कत्वान कठ्ठम उदरंग, उदर माहितीये. कत्वान कठ्ठम उदरंग इव गभीनिया म्हणजे उदरावर, पोटावर लाकूड बांधून. काय म्हटलेलं आहे आपलं मराठी पाली सर तसंच्या तसं घेतलं तर तो मराठी अर्थ लागत नाही. कारण आता मी सांगते ते शिकवत नाही. मी जर का ग्रामर शिकवत असते ना, त्यावेळेस जसा तो शब्द आहे ना तसाच्या तसा खाली असा येतो, तो ठीक आहे ग्रामर असताना. आता आपण मराठीत बोलतोय ना बघा. तर पोटाला लाकूड बांधून काय झालं? कत्वान कठ्ठम उदरंग इव गभीनिया. इव म्हणजे काय? हे सुद्धा अव्यय आहे. इव म्हणजे ज्याप्रमाणे, गभीनिया म्हणजे गर्भिणी है ना. लताप्रमाणे, इतीप्रमाणे गभीनी, गभीनीचं या, गभीनिया म्हणजे जशी गर्भिणी काय करते आहे की जशी गर्भिणी आहे तशी. कत्वान कठ्ठम उदरंग इव गभीनिया चिंचाय दुठ्ठ वचनं. चिंचेचे छट्टी विभक्ती आहे. चिंचाय, लताची छट्टी विभक्ती बघा तुम्ही. तर चिंचाय दुष्ट वचन, दुष्ट वचन जनकाय मज्जे. आता इथे थोडासा मला गोळ वाटतोय सर, आपण बाहेर नंतर आपण बोलू याच्याबद्दल. तर चिंचाय दुष्ट वचन जनकाय मज्जे संतेन सोम विधिना जित्वा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. काय केलं बुद्धांनी? शांत राहून. आता ही गोष्ट पण तुम्हाला माहित आहे की निघंटांनी काय केलं की साध्वी होती, जैन साध्वी चिंचा नावाची, आणि इतकी सुंदर होती. मग ती काय करायची? सगळेजण जेव्हा प्रवचन बुद्धांचं धम्मा ऐकून जेव्हा बाहेर यायचे ना, त्यावेळेस ही मस्त नटाफटा करून ना आतमध्ये जायची. आणि सकाळ झाली की मग काय करायची? केस वगैरे विस्कटून आणि मग अशी बाहेर यायची म्हणजे त्या आश्रमातून. आणि मग पुन्हा तसंच, म्हणजे रोज असं करत असताना, म्हणजे रोज ये जा अशी करायची. आणि दिवस जसे वाढत गेले, महिने वाढत गेले ना, हळूहळू म्हणजे ती फळी वाढवत गेली. आणि मग 9व्या महिन्यापर्यंत अशी मोठी फळी झाली, म्हणजे एवढी बांधली. आणि मग एवढ्या लोकांमध्ये येऊन ती आरोप करते बुद्धांवर की अरे हे केलंस, तुला म्हणजे आता जबाबदारी तुला सांभाळता येत नाही का? इथे बसले ना विशाखा मिगार माता, इथे अनाथ पिंडिक बसलायत ना, त्यांना तरी सांग, ते तरी जबाबदारी घेतील, ते माझी सोय करतील. अशी बडबड 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 चालू आहे तिची. आणि मग बुद्ध हळूच म्हणतात, म्हणजे शांत आहेत, खूप शांत आहेत. आणि मग हळूच म्हणतात की बेटा जे काय झालंय ना ते एकतर तुला माहित आहे आणि मला माहिती आहे. ती अजून खवळते, अजून आरडाओरडा करते, शिव्या द्यायला लागते ना. असं ओरडत असताना आत बाहेर बघा, बोलत असताना आपलं पोट आत जातं बाहेर येतं. आणि मग ती फळी काय आली? सैल झाली ना. आणि मग तिच्याच पायावर पडली. लोकांनी काय केलं? बेदम मारलं तिला. आणि बुद्ध म्हणतायत की अरे नको, ती फार नाजूक मुलगी आहे, ती मरून जाईल रे. आणि खरोखरच ती मरून गेली. तर तिला जे काय शांत राहून जे काय म्हणजे त्यांनी जिंकलं, तर त्याच्या म्हणजे त्यांच्या त्या तेजाने, तेजाच्या बळाने तुमचं आमचं सर्वांचं कल्याण हो, मंगल हो. ओके. सच्चंग विहाय मती सच्चक वाद केतू वाद भिरोपित मनंग अति अंधभूतं पय्यापदीप जलितो जित्वा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी.
सच्चक नावाचा जो ब्राह्मण आहे तो ना वादविवादात एवढा पारंगत होता ना, आणि तो इतका म्हणजे चॅलेंज करायचा सगळ्यांना की मी म्हणजे सगळ्यांना हरवू शकतो आणि मला कुणीच हरवू शकत नाही. आणि ज्या वेळेस बुद्धांकडे आला, बुद्धांशी वाद केला, त्यावेळेस बुद्धांनी त्याला हरवलं आणि तो सुद्धा आजीवक त्यांचा उपासक झाला, असं ह्या गाथेत. मग अर्थ असा आहे की सच्चंग विहाय मती सच्चक, म्हणजे सत्याला सोडून, विहाय मती सच्चक, मती सच्चक म्हणजे असं काय म्हणतात ना की फार असा सच्चक नावाचा जो ब्राह्मण आहे की तो खूप असा स्वतःला ग्रेट समजायचा. मती सच्चक, वादकेतू वादामध्ये पारंगत, वाद करणारा, वादकेतू, वाद भिरोपित मनंग म्हणजे ग्रेट वाद करण्यात असा की म्हणजे, आणि मुद्दाम की चला आपण वाद करायचा आणि मग तिथे वाद घालायचा आणि म्हणजे जिंकायचा. आणि मग त्याला असं वाटायचं की माझ्यासारखा वाद करणारा कुणीच नाही. तर अशाला सुद्धा काय केलं की पय्यापदीप जलितो, प्रज्ञेचा प्रदीप असं म्हटलेलं आहे की जाळून त्याला सुद्धा जिंकलंय. तर अशा त्या मुनींद्राच्या तेजाने, त्यांच्या त्या तेजाच्या बळाने तुमचं आमचं सर्वांचं कल्याण हो असं म्हटलेलं आहे. त्यानंतर नंदोपनंद भुजगं विविधं मिहिद्दी पुत्तेन तेर भुजगेन दमापयंतो इद्धूपदेश विधिना जित्वा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलाणी. नंदोपनंद नावाचा ना नागराजा असतो आणि त्याला इद्धी प्राप्त असतात आणि त्याला पण दाखवायचं असतं मी बुद्धांपेक्षा किती ग्रेट आहे. आणि म्हणून ना तो काय करतो, बुद्ध येत असतात ना भिक्खू संघाबरोबर, त्यावेळेस एवढा मोठा आकार करून राहतो पडून रस्त्यावर. आणि मग बुद्धांना माहिती असतं की अरे आपण जायची गरज नाही, ते महामोगलायन युद्धीमध्ये पारंगत आहेत. महामोगलायन बनतेंना पाठवलं जातं. महामोगलायन त्याच्याही पेक्षा मोठा आकार करतात. तो जेवढी आग ओकतो ते त्याच्याही पेक्षा आपण ओकतात आग, आणि तो जेवढा धूर सोडतो ना त्याच्याही पेक्षा असं डबलीने करून ना त्याची सगळी इद्धी काढून घेतात. आणि मग त्याला असं वाटतं की अरे बापरे, ज्याचा शिष्य एवढा ग्रेट आहे, एवढा इद्धिमान आहे, तर मग त्याचा गुरु किती असेल. आणि तो डायरेक्ट येऊन काय करतो, बुद्धांच्या पायावर पडतो आणि आजपासून मी तुमचा उपासक. तर अशा त्या ह्याला नंदोपनंद नावाच्या भुजंगाला जिंकलं ना, तर अशा त्या मुनींद्राच्या तेजाने, त्यांच्या त्या तेजाच्या बळाने तुमचं आमचं सर्वांचं कल्याण हो असं म्हटलेलं आहे. शेवटची गाथा अशी आहे, दुग्गाह दिट्टी भुजगेन सुदट्ट हत्तं ब्रह्मं विशुद्धी ज्युतिमिद्दी बकाभिदानं ज्ञानागदेन विधिना जित्वा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलाणी. काय म्हटलेलं आहे, दुग्गाह दिट्टी म्हणजे दुराग्रही आहे ना, मिथ्यादृष्टी असलेला, आणि असा तो बकब्रह्मा. जातकाप्रमाणे थोडंसं सांगते मी, काय मनचं नाही सांगत आहे, त्रिपिटकाप्रमाणे सांगते की कुठल्या तरी एका जन्मातनं हे दोघे जण ब्राह्मण असतात. कोण म्हणजे बुद्ध होण्याच्या आधीचा जो जन्म असतो त्या कुठल्या तरी जन्मात ब्राह्मण आणि ते पण ब्राह्मण, आणि यांनी ना त्या 8व्या ध्यानापर्यंत शिकलेले असतात. आणि नंतर मग ध्यानात असं पारंगत होत होत असं ब्रह्मलोकात गेलेला असतो हा बकब्रह्मा, आणि त्याला मिथ्यादृष्टी झालेली असते. मग थोडीशी अशी पण गोष्ट आहे की म्हणजे सांगायला गेले बुद्ध आणि तो ऐकत नाही. त्यावेळेस म्हणे मर्त्या लोकातून आलात आणि मी तुमचं काय ऐकणार नाही है ना, मी अनंत आहे, मी शेवट आहे. तेव्हा बुद्ध सांगतात की अरे ऐकून घे, मग ठीक आहे पैज लागते, तू लप मी शोधतो, मी लपतो तू शोध. आता त्याला काय फक्त सगळ्या बाकीच्या ह्या गोष्टी माहिती आहेत, म्हणजे कामावचर भूमी है ना, कामावचर, रूपावचर, अरूपावचर आणि लोकुत्तर. तर ह्या 3 भूमी माहिती असतील आणि याच्यात तो कुठेही लपू शकतो. बुद्धांनी काढलं शोधून त्याला, पण बुद्ध कुठे असतील, कुठे असतील, लोकुत्तर ना, सापडतच नाहीत. मग आता काय करणार, अरे बाबा चुकलो, या तुम्ही सांगा मला काय कुठे लपले, कुठल्या भूमीत होतात. अरे तेच तर सांगायला आलो. आणि मग ते सांगतात की लोकोत्तर भूमी काय आहे ते. तर अशा त्या बकब्रह्माला ज्ञान देऊन जे जिंकलं, त्यांच्या त्या तेजाने, त्यांच्या त्या तेजाच्या बळाने तुमचं आमचं सर्वांचं कल्याण हो असं म्हटलेलं आहे. तर खरोखरच ही जी पाली आहे है ना, तर पाले ती रखती ती, मग अशी एका सरांनी थोडंसं अर्धच म्हटलं, तर मला म्हणावं असं वाटतंय की असं ती व्याख्या आहे की पाले ती रखती ती सा पाली, म्हणजेच काय, जिने पालन केले, जिने रक्षण केले अशी ती पाली. कशाचं रक्षण केलं, बुद्ध वचनांचं ना, बरोबर ना.
तर ह्या ज्या काही सगळ्या गाथा आहेत त्या सगळ्या पालीत नाहीत आणि शेवटची पण अशी गाथा म्हटलेली आहे. मग नुसतं लग्नातच म्हणण्यासारखी आहे का? ही गाथा अशी आहे, यो वाचको दिन दिने सरते मतंदी हित्वाननेक विविधानी चुपद्दवाणी मोखं सुखं अधिगमेय नरो सपंयो. आता मी जिकडे शिकवते ना तर त्या एक स्टुडंट सांगायला लागला, हो मॅडम म्हणे ना ते एक जण आहेत ना म्हणजे बौद्धाचार्य होते आणि ते ना सांगतायत की नरो सपंयो म्हणजे नवरा मुलगा. म्हटलं वाट लागली. म्हणजे हे सांगायला पाहिजे की नाही लोकांना काय खरं आहे ते. तर या गाथेचा अर्थ असा आहे की यो वाचको, यो म्हणजे काय हे सुद्धा यो म्हणजे पण अव्यय आहे. यो म्हणजे जो, वाचको बुद्धोप्रमाणे होतं. वाचक मूळ शब्द आहे आणि अकारांत पुल्लिंगी पठमा एक वचन. ओ ओ आ अंग ए अशी प्रत्यय आहेत ती विभक्तीची. तर यो वाचको दिन दिने सरते मतंदी. काय होत आहे म्हणजे काय? नाही 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 म्हणजे तुमचं जे काय मिथ्यादृष्टी जे असेल ती सगळी काय होते, नष्ट होते है ना. सरते मतंदी हित्वान अनेक विविधानी चुपद्दवाणी. अनेक प्रकारे आणि विविध प्रकारे चुपद्दवाणी. च प्लस उपद्दवाणी. फलंग प्रमाणे, फलंग एक असेल फलंग अनेक असेल फलानी, तसं उपद्दवंग आणि उपद्दवाणी. च म्हणजे आणि प्लस उपद्दवाणी. आणि जे काही उपद्रव असतील, क्लेश असतील, दुःख असतील ते सगळे काय होतील, नष्ट होतील. चुपद्दवाणी आणि काय होईल, मोखं सुखं अधिगमेय नरो सपंयो. म्हणजे जर का तुम्ही या गाथांचं रोज पठण केलं तर नुसतं रोज पठणच करायला सांगतात का बुद्ध? याचं आचरण बघा ना, याच्यात पारमिया आहेत, बुद्धांच्या गुणांची वर्णनं आहेत है ना. ज्ञान पय्या पारमिया आहे, मेत्ता आहे याच्यात, बरं ना, सच्च सांगितलेलं आहे. तर अशा ज्या काय आहेत ना ह्या सगळ्या पारमींचं रोजचं तुमच्या आचरणात तुम्ही रोज म्हणताय आणि म्हणता म्हणता ते तुम्ही आचरण कराल तर काय होईल, अशा पद्धतीने तुमचं सगळं अज्ञान जाईल, दुःख जाईल, क्लेश जाईल आणि तुम्ही प्रज्ञेच्या मार्गावर असाल. आणि एकदा काय प्रज्ञा आली तर असा जो काय सपंयो असा प्रज्ञावान मनुष्य काय करतो, विमुक्ती सुखाला प्राप्त करतो. बरोबर ना. म्हणजे त्या मार्गावर आरूढ असतो आणि तो प्राप्त सुद्धा करतो असं म्हटलेलं आहे ह्या गाथेमध्ये. ठीक आहे. मला असं वाटतं की संपूर्ण तुम्ही गाथा छानपैकी तुम्ही ऐकून घेतल्यात आणि आता ह्या पुढे मला तर असं वाटतं ना, खरंच सगळ्यांनी हे आता समजून घ्यायला पाहिजे, थोडासा याचा अभ्यास पण करायला पाहिजे आणि इतर कोणी लोक असतील ना त्यांनाही हे सांगायला हवं. कारण काय माहिती आहे की लग्नातनं असा गोंधळ होणार नाही. आणि कसं होतं माहिती आहे की थर्ड पर्सन जेव्हा येतो ना त्याचं हसं होता कामा नये, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि याच्या पुढे काय करावं, पाली शिकावी. पालीमध्ये म्हणजे आणि कोणी कोणी म्हणतं की अरे म्हणजे आता मी ऐकलं मगाशी की ना भविष्य असतं मुलांचं, पालीमध्ये भविष्य नाही आहे का? आपण जर का जिथे काय म्हणतात ना लात मारू तिथे पाणी काढू शकतो, तर पाली जर का सुरू केलं तर नाही का सगळ्यांना उद्योग मिळणार? म्हणजे पालीतून सुद्धा आपण खूप काही करू शकतो की. तर हा सगळ्यांनी आपण विषय घ्यायला हवा, हाताळायला हवा आणि याच्याकडे लक्ष द्यायला हवं. जसं आमच्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आमच्या योजना भगत डॉक्टर योजना भगत मॅडम संपूर्ण पालीचं डिपार्टमेंट तिथे सांभाळत आहेत, टूर वगैरे नेतात, लोकांना एवढं माहिती करून देतात. आणि मी आपलं असंच करते की गल्लीबोळातनं जाऊन लोकांना काय करते, कारण कसं आहे माहिती आहे की त्यांच्यापर्यंत पण जाणं गरजेचं आहे की नाही, लोकांपर्यंत ज्यांना युनिव्हर्सिटीमध्ये जायला जमत नाही बरं ना, तर त्यांच्यासाठी मी त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगत असते, पालीचं महत्त्व सांगत असते आणि मग ती लोक उठून तिकडे युनिव्हर्सिटीपर्यंत जात असतात. तर अशा पद्धतीने माझं सुद्धा काम चालू आहे. आणि कसं आहे की ही गाथा फक्त लग्नातनंच न म्हणता बरं ना, तुम्ही रोज जर का याचा गाथा पठण केलं, नुसतं पठणच करून नाही चालत, ते काय झालं मग बडबड बडबड झालं. आणि त्याचं आचरण सुद्धा करायला हवं आहे ना, नुसतीच बडबड करून नाही चालणार, तर याचं आचरण सुद्धा व्हायला हवं. खरोखरच तुम्ही मला इथे बोलावलं तर आवाज इंडिया चॅनल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, संजीवनी ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी, तर यांचे पुन्हा एकदा आभार मानते. आणि तुम्ही इतकं छानपैकी माझं ऐकून घेतलं आणि छान प्रतिसाद दिलात, माझ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत माझे स्टुडंट बनून आज. तर खरोखरच म्हणजे मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते.
बहुजनों की बुलंद आवाज। आवाज इंडिया टीवी देखिए अपने मोबाइल पर कहीं भी कभी भी। आज ही आपके एंड्रॉइड मोबाइल के प्ले स्टोर से आवाज इंडिया टीवी का ऐप डाउनलोड करें और देखिए आवाज इंडिया टीवी के लाइव प्रोग्राम आपके मोबाइल पर। आवाज इंडिया टीवी देखे यूट्यूब पर भी। आप हमारे यूट्यूब पेज youtube.com/आवाज इंडिया टीवी पर जाकर हमारे पेज को सब्सक्राइब करें। साथ ही घंटी की बटन दबाएं ताकि हमारे नए वीडियोस आप तक आसानी से पहुंच जाएं। देखते रहे आवाज इंडिया टीवी, बहुजनों की बुलंद आवाज।